घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांना यश आले। आळेफाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 277/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 305 अ 331-3 प्रमाणे दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे विक्रम महादू डेरे वय वर्ष 20 राहणार मंगरुळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून पारगाव येथे गेले असताना दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 ते 3 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या राहत्या घराचा कुलूप तोडून दरवाजा वाटे आत प्रवेश केला आणि घरातील कपाटातून सोन्याचे दागिने एकूण 3.5 तोळे वजनाचे 1,75,000 रुपये किमतीची चोरी करून गेले असल्यानं घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं वरील प्रमाणे फिर्याद नोंदवली होती। दिवाळी सणाच्या सुरुवातीला जुन्नरखेड उपविभागात दिवसा घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती। त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी सदरची मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगानं योग्य ते मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या। सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करण्यात आला। घटनास्थळाची पाहणी करून सदर घटनांमध्ये सर्व बंद घरांमध्ये दिवसा चोरी झाली होती। गुन्हे पद्धत एक सारखीच होती। वरील गुन्ह्यामध्ये सुमारे 100 किलोमीटर पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। गुन्ह्यामध्ये एक काळ्या रंगाची मोटारसायकल 2 संशयितांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं। त्याचबरोबर प्रत्येक घटनास्थळावरून संशयित मोटारसायकल अहिल्यानगर बाजूकडे गेली होती। संशयित मोटारसायकलचा व आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशनकडील तपास पथक एकत्रित शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की गुन्ह्यातील संशयित मोटारसायकल ही युनिकॉर्न मोटारसायकल असून ती रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहन भिकाजी भोसले, किशोर हापूस भोसले दोघे राहणार कासाटी आष्टी जिल्हा बीड हे वापरत असून त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचं सांगितलं। तपास पथक हे आरोपींचा शोध घेत असताना दोन्ही आरोपी आळेफाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानं आळेफाटा परिसरात सापळा रचून आरोपी मोहन भिकाजी भोसले वय वर्ष 20 व किशोर हापूस भोसले वय वर्ष 20 दोघेही राहणार कासाटी आष्टी जिल्हा बीड यांस युनिकॉर्न मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचं निष्पन्न झालं असून त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं। आळेफाटा पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 277/2025 BNS 331-3 305 अ आळेफाटा पुणे ग्रामीण 281/2025 आळेफाटा पुणे ग्रामीण 281/2025 BNS 331-3 305 अ आळेफाटा पुणे ग्रामीण 283/2025 BNS 331-3 305 अ नारायणगाव पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 218/2025 BNS 331-3 305 अ मनसर पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 296/2025 BNS 331-3 305 अ याप्रमाणे आरोपींनी गुन्हा केला असल्याचं कबूल केलंय। एकूण 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 180 ग्रॅम वजनाचे चांदीचे मुकुट, रोख रक्कम, मोटारसायकल असा एकूण 8,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दोन्ही आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिलसो पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील जुन्नर विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे खेड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस सब इन्स्पेक्टर अमित सिद्ध पाटील, अंमलदार विक्रम तापकीर, दीपक साबळे, हेमंत विरोळे, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे श्रेणी पोलीस सब इन्स्पेक्टर सतीश टावरे, अमित म्हाळुंजे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, नवीन आरगडे, गणेश जगताप, ओंकार खुने यांनी केली। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, आळेफाटा।
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.